हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. दुपारची वेळ, आता मस्त जेवण वगैरे. तर असं कैरीची चटणी, अशी खाण्यात एवढी मस्त मज्जा आहे. आणि हे चटणी आणि भात, थोडी खट्टी मिठी चटणी, आंब्याची चटणी. तर कधी असं चटपटा खायला मन झालं की आपलं मस्तपैकी तर ही लहानपणीची आठवण आहे. म्हणजे नाही का, आम्ही लहान असताना काय म्हणजे भाजी वगैरे काही नसली की असले पाट्यावर, आता तरी मिक्सर वगैरे आलेत, मस्त पाट्यावर चटणी करायची आणि मस्त आजूबाजूचे पण मित्र मैत्रिणी घेऊन छोटे छोटे असं एवढी एवढी भारी लागायची. भातासंग तर विचारायलाच नाही. कैरीची चटणी, आणि एक नंबर पौष्टिक पण कैरीची चटणी. तर हे दुपारचं असं लंचमध्ये न काय अशीच खायला मज्जा येते. गोड आणि अशा आंबट चव, फ्रेश कैरीच्या चटणीत आम्ही मस्त असं लहान असताना पाट्यावर वाटून खायचो. भातासंग तर एवढी भारी लागते, कुठल्या भाजीची गरज नाही, काही नाही, आणि पौष्टिक पण. तर कधी कधी हे पण दुपारच्या जेवणात एकदम भारी लागतं. तर प्लीज ट्राय करून बघा, कैरीची चटणी आणि मस्तपैकी भात. दुपारच्या वेळेस कधी कधी असं पण एन्जॉय करायला पाहिजे. भाजी जरी नसली तरी मस्त, आता 1-1.5 महिना अजून मस्त फ्रेश कैऱ्या वगैरे भेटतात, तर आपण असे कैरी आणि थोडंसं त्याच्यामध्ये लाल मिरची आणि मीठ आणि गूळ थोडासा, एक नंबर चटणी बनते. पौष्टिक पण आहे, आपल्या हेल्थसाठी पण, आणि वेगळं काही पण. लाईक सबस्क्राईब नक्की करा. कैरीची चटणी आवडीने बनवून खा. मी तर खूप एन्जॉय केली आज. एक नंबर लागते टेस्ट, तोंडाची अख्खी चव बदलते. फक्त